हरि जय राम कृष्ण 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 रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधो ओ हा विठ्ठल बरमा ओ हा विठ्ठल बरमा रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल बरमा तो हा विठ्ठल बरमा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधोने ओ हा विठ्ठल बरमा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरमा तो हा विठ्ठल बरमा तो हा विठ्ठल बरमा तो हा विठ्ठल बरमा सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर
देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि वाह वाह राम कृष्ण हरि जय राम जय राम हरि जय जय राम सारा सारा विचार करावो खावो नाम धरा कंठे विठोबाचे तया चाचंतने निर्सिल तया चाचंतने निर्सिल नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निर्सिल संकट तयाच्या चिंतने निर्सिल संकट सारा सार विचार करा उठावोनी सारा सार विचार करा उठावोनी सारा सार विचार करावो सारा सार विचार करावो नाम धरा कंठे विठोबाचे तयाच्या चिंतने निर्सिल तयाच्या चिंतने निर्सिल संकट नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निर्जिल संकट तयाच्या चिंतने निर्जिल संकट तराला दुर्घट भवसिंधु तयाच्या चिंतने निर्सिल संकट तयाच्या चिंतने निर्सिल संकट तराल दुर्घट भवसिंधु तयाच्या चिंतने निर्सिल संकट तयाच्या चिंतने निर्जिल संकट जन्मुनिया कोणे वाचे स्मरे राम जन्मुनिया कोणे वाचे स्मरे राम जन्मोनिया कुळे वाचे स्मरा जन्मोनिया कुळे वाचे स्मरा धरे हाची निमा अहरणी शीतया चाचंतने निर्सिल संकट तया
चिंतने निर्सिल संकट हाथीने अहर्निशी तयाच्या चिंतने निर्शील संकट तयाच्या चिंतने निर्शील संकट कराला दुर्घट भव सिंधू तया चिंतने निर्सिल संकट तया चिंतने निर्सिल संकट राध दुर्घट भवसिंधू तयाच्या चिंतने निर्शील संकट तयाच्या चिंतने निर्शील संकट तुका मने कोटे कुळे पुनीता तुका मने कोटे कुळे पुनीता तुका मने कोटी कुळे ते पुनीत तुका मने कोटी कुळे पुनीत तुका मने कोटे कुळे पुनीत तुका मने कोटे कुळे पुनीत तुका मने कोटी कुळे पुनीत तुका म्हणे कोटी कुळे पुनीत भावी गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने संकट तयाच्या चिंतने निर्सिल संकट भावी गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निर्शील संकट तयाच्या चिंतने निर्शील संकट कराला दुर्घटना भव सिंधू तयाच्या चिंतने निर्सिल संकट तयाच्या चिंतने निर्सिल संकट राध दुर्घट भवसिंधू तयाच्या चिंतने निर्शील संकट तयाच्या चिंतने निर्शील संकट विठोबार कुमार जय जय विठोबार कुमारी बार कुमारी विठोबार कुमार विठोबार कुमारी विठोबार कुमार विठोबार कुमारी विठोबार कुमार विठोबार कुमारी पार करा उठी सारा सार विचार करा उठी सारा सार विचार करा उठी सारा सार विचार करा उठी सारा सारा विचार करा उठी सारा सार विचार करा उठी सारा सारा विचार करा उठी सारा सारा विचार करा उठी थोड़ा विको जाएगा सारा सारा विचार करा उठी सारा सारा विचार करा उठी विठ्ठला 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 हरी विठ्ठला विठ्ठला हॅलो विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
टाळी टाळी वाजवा भजन टाळी महिमा म्हणा विठ्ठल विठ्ठल म्हणा विठ्ठल 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 योगीराज पुंडरी पंढरीनाथ भगवान की जय गणेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय सियावर रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की नम पार्वती पते हर विठ्ठल 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 शाबाश सारासार विचार करा उठा उठी सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाची तयाच्या चिंतने निरसेर संकोट तराल दुर्गोट भवसिंधू जन्मुनिया कुळे वाच्य स्मरे राम कुळे वाच्य स्मरा राम धरे हाची नेम हरनिशी तयाच्या चिंतने निरसेल संकोट तराल दुर्गोट भवसिंधू तुका मने कोटे कुळे ते पुनीत तुका मने कोटे कुळे ते पुनीत भावे गाता गीत विठोबाची तयाच्या चिंतने निरसेल संकोट तराल दुर्गोट भवसिंधू विठ्ठल 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 सारासार विचार करा उठा उठी सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंठे विठोबाची तयाच्या चिंतने निरसेल संकोट तराल दुर्घोट भवसिंधू लोकाभिराम मरणरंगधिरं राजीवनेत्रं मृगोंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये राम जानके जीवन राम जानके जीवन योगियांचे निज ध्यान योगियांचे निज ध्यान राम राजीव लोचन राम राजीव लोचन चरण वने तो नाम चांगले चांगले माझे कंठी राहू भले तुका चरण
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। अगा एव दारा अगा विश्वंभरा अगा एव दारा अगा विश्वंभरा रखोमाये चावरा पांडुरंगा किंवा पांडुरंगा कुरु प्रथम नमन दुसरी चरणा संतांचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका आता भेनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिले मिया काय माझी वाणी मानिल संतासी रंजवो चित्तासी अपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा भाविक विश्वासे तुका म्हणे नमन त्यासे तुका म्हणे नमन त्यासे तुका म्हणे नमन त्यासे भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्यासी तुका म्हणे नमन त्यासी तुका म्हणे नमन त्यासी भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्यासी तुका म्हणे नमन त्यासी भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्यासी भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्यासी तुका म्हणे नमन त्यासी भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्यासी सारासार विचार करा उठावटे सारासार विचार करा उठावटे नामदरा कंठी विठोबाची तयाच्या चिंतनी निरसेल संकोट तराल दुर्घोट भवशिंदू राहू द्या नका हाणू नका हाणू उद्या पुन्हा म्हणा नको काय ते दुर्गुडे महाराज त्याच्या कीर्तनाला कुत्र सुद्धा नव्हतं आता आलंय तर राहू दे विठ्ठल हला सारासार विचार करा उठा उठे सारासार विचार करा उठा उठे नामधरा कंठी विठोबाची तयाच्या चिंतनी निरसेल संकोट तराल दुर्गोट भवशिंदू प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ वैष्णव ज्येष्ठ वैराग्यमूर्ती श्रीमंत संत तुकोबराय यांचा इंद्रायणी मातेप्रमाणे पवित्र करणारा अभंग संहितेतील अभंग गाथ्यातील 4 चरणाचा अभंग आहे। तुकोबर या अभंगामध्ये तुम्हा मला उपदेश करताना नामाचं महत्व प्रतिपादन करतात। महाराजांचा आग्रह या अभंगामध्ये असा आहे नामधरा कंठी विठोबाची तुम्ही विठोबाचं नाम कंठामध्ये धारण करा। महाराज म्हणले तुम्ही याच्यासाठी सार काय आणि आसार काय याचा विचार करा। सारासार विचार करा उठा उठी जगामध्ये सार काय आहे आणि आसार काय आहे। सार अधिक आसार बरोबर सारासार सार अधिक आसार सारासार विचार करा उठा उठी विचार करा उठा उठी पण कोणता सारासार मग विचारा अंती तुम्हाला एकच लक्षात येईल देवाचं नाम हेच एक सार आहे आणि ते सार नाम तुम्ही काय करा नामधरा कंठी विठोबाचे तुम्ही त्या भगवान परमात्म्याचं नाम कंठामध्ये धारण करा। साधक म्हणले महाराज फायदा काय तयाच्या चिंतनी त्या भगवान परमात्म्याच्या चिंतनाने फलश्रुती काय निरसेल संकट नामधारकाच्या ठिकाणी येणार संकट तो परमात्मा निवारण करतो तयाच्या चिंतनी निरसेल पण कधी नामधरा कंठे विठोबाचे परिणाम तयाच्या चिंतनी निरसेल संकटाचं निवारण होईल निरसन होईल आणि हा भवसागर सहज तरुण जाल असं निर्धारणे तुकोबराय सांगतात। तराल दुर्गोट भवसिंधू हा भवसागर तरुण जाल। मग महाराज म्हणले जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम तुम्ही जन्माला आल्यानंतर त्या कुळामध्ये भगवान परमात्म्याचं नामस्मरण धरे आचे नेम
अहर्निशी. आणि असं ज्यांनी ज्यांनी जीवनामध्ये भगवत चिंतन केलं तुकोबराय सांगतात, तुका म्हणे कोटे कुळीती पुनीत. अशा कोटी कुळाचा उद्धार झाला, अनेकांना पतितांना पावन त्या परमात्म्याच्या नामाने केलं. ही किती मोठी यादी दिली तुकोबाराने. तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत. कोटी कुळ पुनीत झाले, पावन झाले, पण कशाने? भावे गाता गीत विठोबाची. आता अभंगाचा पहिल्या चरणातला पूर्वार्ध आणि शेवटच्या चरणातला पूर्वार्ध उत्तरार्ध संगती लावा बघा. पहिल्या चरणाचा उत्तरार्ध काय? नामधरा कंठी विठोबाच्या. शेवटच्या चरणाचा उत्तरार्ध भावे गाता गीत विठोबाचे. परिणाम तुका म्हणे कोटी कुळीते. कोटी कुळाचा उद्धार झाला, कोटी कुळ पावन झाले. म्हणून तयाच्या चिंतने निर्सेर संकोट तराल दुर्घट भव सिंधू. हा झाला अभंगाचा सरळ धावता भावार्थ. विठ्ठल 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 आमचे मृदंग मनीषा एकदा टाळे वाजव बरं. वा, आमचे मोरे महाराज सुरुवातीला पंचपदी बसले, परत महाराज उठले. बरं, महाराज बदलण्याची व्यवस्था नाही, महाराज बदलायची व्यवस्था नाही. बरं असो, मोरे महाराज काय हरकत नाही. मी असा महाराज आहे सगळ्यांना सांभाळून घेणार आहे बरं का. हे आमचे साधक बाल भजनी मंडळ हे लेकर आहेत ना महाराज. धन्य माता पिता. अरे अशी बुद्धी होणं, सप्तात येणं, टाळ घेऊन उभा राहणं ही काय कमी गोष्ट का जयसिंग महाराज? म्हणून मी नेहमी सांगत या लेकरांसाठी, या वयात यावं यात. बघा परत ऐका, या वयात यावं यात. लक्षात माझा आवाज येतोय ना? या वयात यावं यात. नाही कळलं? यात यावं यावं यात श्लेष अलंकार. म्हणून तुकोबारांना सुद्धा हे वाटला. तरणा भाग्यवंत, तरणा भाग्यवंत नटहरी कीर्तनात. नटहरी कीर्तनात, नटहरी कीर्तनात. तरणा भाग्यवंत नटहरी कीर्तनात. नटहरी कीर्तनात, नटहरी कीर्तनात. तरणा भाग्यवंत. महाराज म्हणले नटे हरी कीर्तनात. कीर्तनामध्ये ही आली मुलं भाग्याची गोष्ट आहे बरं का. कोकडेवाडी ग्रामस्थ भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने थोरा मोठ्यांच्या कृपा आशीर्वादाने भगवत कृपेने चालू असलेला अशी प्रातस्मरणीय ज्यांनी आरंभ केला या सप्ताहाचा, मला वाटते आदरणीय सदाशिव बाबा टेमगिरे बाबांनी हे रोप लावलं. ही वलेसे रोप लाविली द्वारी. आणि आता त्याचा काय झाला? त्याचा वेलो गेला गगनावरी. म्हणून थोडा मोठा मार्ग दावणी गेली आधी दयानिधी संतती. त्याचप्रमाणे तो पुरुद्ध ज्ञानोद वसन आपले वेताळ गुरुजींचं सुद्धा योगदान आहे. आणि असा नामसंकीर्तन सप्ताह 38 वर्ष तुम्ही गेली 37 वर्षाची परंपरा अव्याहतपणे अविरतपणे अखंडपणे या सप्ताहाची परंपरा जोपासली. आणि असणारी प्रथम दिवसाची हरिकीर्तन शिवाय गोड असं वातावरण आहे. गोड गळ्याची धनी आदरणीय आमची अंकुश महाराज, मोरे महाराज, आमचे व्यासपीठ चालक बाप्पू महाराज आणि सर्व कोकडेवाडी ग्रामस्थ आमचे आदरणीय हरिभक्तीपरण आमचे पवार महाराज परिचय आहे. काय नाव मी विसरलो बघा. लक्ष्मण तात्या. त्याचं वयाच्या मानाने होतं माझं, काय करा. आमचे लक्ष्मण महाराज, जयसिंग महाराज, इकडं मृदंगमणी महाराज. सिस्टीमवाले तर काही एक नंबर नाद करायचं नाही. लय गोड सिस्टीम लावली बरं. मी परवा इंदापूरला कीर्तनाला गेलो, अशी सिस्टीम लावली त्या माणसाने. एवढं कौतुक केलं त्याचं तोंड भरून. त्याने मला 2000 रुपये दिले. ते तुम्ही टेन्शन ना घेऊ, ते घाबरले ना. म्हणजे त्यांनी लोक कौतुक केलं महाराज. त्यांनी मला किती पैसे दिले? 2000 दिले. असं नाही, पण असं गोड वातावरण आहे. आणि तुमचा आपलं माझा स्वभाव असा आहे, तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंदी. माझ्याकडे फक्त एक तास उरला. कुणाशी? खटवांगर. त्याला उरला होता, त्याचं काय करायचं? एक तास उरला. दुर्गुडे महाराजाशी
आपल्याकडे एकच तास शिल्लक आहे पदापदाचं चिंतन करणे. ऐका, अभंगामध्ये तुकोबऱ्या देवाचं नाम हे सार आहे, याचं हे सार नाम तुम्ही घ्या असा आग्रह धरतायत. ऐका, या मृत्यूलोकाचा विचार केला तर आजच्या अभंगामध्ये विचार शब्द प्रधान आहे. काय विचार शब्द हा प्रधान सांगितला. विचार हा केलाच पाहिजे. का केला पाहिजे? मानवी जीवन जगत असताना तुमच्या आमच्या जीवनामध्ये जर शाश्वत समाधान मिळवायचं असेल, शाश्वत समाधान मिळवायचं असेल तर विचारा वाचून ते मिळतच नाही. विचारा वाचून काही न पविजे समाधान, न पविजे समाधान, न पविजे समाधान. विचारा वाचून न पविजे समाधान, न पविजे समाधान, न पविजे समाधान. विचारा वाचून न पविजे समाधान, न पविजे समाधान, न पविजे समाधान. विचारा वाचून न पविजे समाधान, न पविजे समाधान, न पविजे समाधान. महाराज म्हणतात माणसाच्या जीवनामध्ये समाधान पाहिजे असेल तर काय केला पाहिजे? तुकोबराय बोलतात विचारा वाचून न पविजे समाधान. मी विचार सांगतोय तुम्हाला, विचाराशिवाय समाधान मिळत. समाधान कुठं कुठं मिळतो पत्ता सांगितला तुकोबारीने. ते दे तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान. हे सदा नाम घोष करू हरि कथा, नाम घोष करू हरि कथा, नाम घोष करू हरि, नाम घोष करू हरि कथा. तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान. सदा नाम घोष करू हरि कथा, सदा चित्ता समाधान. महाराज म्हणले कधी? सदा नाम घोष करू हरिकथा आणि तेने सदा, कदा कदा नाही बरं का, सदा नाम घोष करू हरिकथा आणि तेने सदा चित्ता समाधान. कदा कदा हरि सदा नाम घोष आणि कधी कदा कदा नाम घोष तर कदा कदा समाधान. सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. मी इथून बाजूला गेलतो विचारा वाचून न पविजे समाधान, सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. आणि आणखी एक तिसरं ठिकाण सांगितलं, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा विना नाही समाधान. तीन गोष्टीचं मला समाधानाचं आपल्याला. तसं विचारा वाचून न पविजे समाधान. विचार पाहिजे महाराज जीवनामध्ये, विचार असावा. मी विचारासाठी बोलतोय बरं का. एवढं मानवी जीवनच विचार करू शकतो, इतर योनीच्या ठिकाणी विचार करण्याचं सामर्थ्य नाही. परमात्म्याने हे जीव सृष्टी निर्माण करत असताना, हे जगत निर्माण करत असताना महाराजांनी 84 लक्ष जीव निर्माण केले. पण त्याच्यामध्ये परमात्म्याने देत असताना सर्वांना समान दिलं. आहार निद्रा भय मैथून सर्व योनीशी समान, सर्व योनीला समान अधिकार दिला. आहार निद्रा भय मैथून, आता 4 गोष्टी परमात्म्याने सगळ्यांना समान वाटप केल्या. आहार निद्रा भय आणि मैथून हे सर्वांना समान दिलं. जनावरांना आहार आहे, मानवाला आहार आहे. जनावरांना जीवा मनुष्य पशवादिकांना झोप आहे, माणसाला सुद्धा झोप आहे. जनावरांना भय आहे, माणसाला सुद्धा भय. मैथून भोग भोगण्याचं ज्ञान पशुवादिकांना सुद्धा आहे आणि मानवाला सुद्धा आहे. माणसामध्ये जनावरांमध्ये काय फरक आहे का? फरक आहे का? फरक आहे ना. फरक येत आहे पुढं ऐका. आहार निद्रा भय मैथून सर्व योनीशी समसमान, या लागी मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण. अनिक हे ज्ञान नाही को, अनिक ज्ञान नाही को. अनिक हे ज्ञान नाही को, अनिक हे ज्ञान नाही को. याची देही घडे देवाचे भजन, अनिक हे ज्ञान नाही कोटे, अनिक हे ज्ञान
सांगितलं महाराजांनी या जाण परमात्म्याने फक्त हे मनुष्य देहाला दिलं आणि महाराजांनी प्रमाण दिलं अनेक हे ज्ञान नाही कोठे बरं का जयश्री असे 7 पाहिजे आम्ही काय भागात अशी आम्हाला मंडळी 7 मिळते पण काही भागात गेल्यावर 7चा रोग असतोय पण इथं गोड उत्तम 7 आहे अनेक हे ज्ञान नाही कोठे हे ज्ञान फक्त माणसाकडे बरं का मनुष्य देहाची ज्ञानी सच्चिदानंद पदवी एवढा अधिकार नारायणी कृपा अवलोकोनी दिधला म्हणून म्हणले परमात्म्याने माणूसच करू शकतो ती बुद्धी इतर जीवाच्या ठिकाणी नाही तुकोबाऱ्या नाटामध्ये म्हणले पशुवादिकांच्या ठिकाणी काय त्यांचं ज्ञान आहे पशु काय पाप पुण्य झालं ते उत्तम भोग भोगते पुण्य जाण पशुवादिकांना काय त्याचं ज्ञान आहे उत्तम मध्यम भोग भोगिते काय एक उपजताची मरती महाराज म्हणले नाटामध्ये सांगतात हे इतर जीवाच्या ठिकाणी ज्ञान नाही पशुवादिकांना काय विचार करण्याचं सामर्थ्य मी इथून बाजूला गेलो मग महाराज वर्णन करतात ते ज्ञान फक्त माणसाकडेच आहे म्हणून तुकोबाऱ्यांचा तुम्ही आम्हाला विचार करा म्हणण्याचा आग्रह तुकोबाऱ्या धरतात आग्रह विचार माणूसच करू शकतो ती बुद्धी फक्त माणसाकडेच आहे बुवा ऐका प्रत्येकाच्या ठिकाणी विचार करण्याचं सामर्थ्य पण ते सुप्त अशा स्वरूपाचं आहे कसं आहे ते सुप्त आहे विचार ऐका जसं जुने जाणते कीर्तनकार सांगतात त्या एखादं तुम्ही सगळे शेतकरी आहात आणि त्या मोटरने पाणी सोडलं मोटर पाणी सोडते की नाही मग त्याला काय करावं लागतं ते शेणकाला म्हणा काय ते पाणी भरावं लागतं 4-5 बादल्या टाकल्या की ते हजारो लक्षवधी बादल्या ती परत उपसा करत असते मला सांगा मोटरमध्ये पाणी उपसण्याची क्षमता पूर्वी होती का नव्हती हो ती मुळातच होती लक्षात येते का पण त्याला आपल्याला काय करावं लागलं पाणी भरावं लागलं तसं तुमच्या आमच्या ठिकाणी विचार करण्याचं ज्ञान मुळातच आहे पण आपलं ज्ञान सुप्त अशा स्वरूपाचं आहे बघा मग त्याच्यासाठी संत विचाराची गरज आहे संत तुम्हाला सांगता तुम्ही विचार केला पाहिजे विचार हा अत्यंत महत्वाचा आहे बरं विचार कधी करावा महाराज म्हणता उठा उठी सतत विचार केला पाहिजे ऐका विचार केला महाराज हे कसं आहे विचार करूनच माणसाने जीवन जगलं पाहिजे पाऊल टाकलं पाहिजे लक्षात येते का विचार हा फार महत्वाचा आहे आधी विचार कार्य घडण्याच्या अगोदर माणसाने विचार करावा नंतर पश्चाताप करून काय उपयोग आहे बघा एका बाईने मुंगूस पाळलं होतं मुंगूस काय ऐकताय ना तुम्ही काय कोणाला कशाचे काय पाळेल कोण सांगतेत नाही त्या बाईने मुंगूस पाळलं आणि ते मुंगूस पाळलं ती बाई आपल्या ताण्या लेकराला पाळण्यात झोपवलं त्या बाईने आणि ते पाणी आणण्यासाठी घागर घेऊन निघाली बाहेर घराबाहेर पडली आणि ते मुंगूस होतं का मुंगूस ते बाळ झोपलं होतं आणि तिथं सरप आला साप आला आणि मुंगसाचं आणि सापाचं काय वैर आहे का नाही त्या 2-2 इंच असे तुकडे तुकडे केले त्या मुंगसाने सापाचे आणि त्या मुंगसाच्या तोंडाला रक्त लागलेलं होतं त्या बाईने येता क्षणी ते मुंगूस उड्या मारत होतं मग त्या मुंगसाला असं वाटलं बाईने मला उचलून घ्यावं कडेवर माझं कौतुक करावं तोंडाला रक्त लागलं बाईने विचार केला ज्या अर्थी मुंगसाच्या तोंडाला रक्त आहे त्या अर्थी याने माझ्या बाळाचं काहीतरी बरं वाईट केलं बाईने मागचा पुढचा विचारच केला नाही जशी घागर घेतली तशी मुंगसाच्या डोक्यावर आपटली जशी आपटली मुंगूस तिथं गतप्राण झालं आणि बाई जशी जवळ आली पाळण्याच्या पाहतात तर काय बाळ शांत झोपलेलं होतं बुवा आणि मग ते 1-2 इंच त्या सापाचे तुकडे बघितले आणि मग बाईला पश्चाताप झाला मी किती मोठं दुर्दैव माझं मी मुंगसाला अरे मुंगसाने माझ्या बाळाचा प्राण वाचवला आता विचार करण्यात काय मजा आहे वेळ निघून गेल्यानंतर विचार करण्यात काय तथ्य आहे
विचार वेळीच केला पाहिजे माणसाने. लक्षात येतं का? विचार हा फार महत्वाचा आहे माणसाच्या जीवनामध्ये. मग विचाराचे किती प्रकार आहेत शास्त्रकार वर्णन करतात. कोणता विचार करायचा आहे ऐका. पहिला विचार आहे निरर्थक, दुसरा विचार सांगितला दुःखदायी, आणि तिसरा विचार आत्मनात्म विचार. आपल्याला या अभंगामध्ये कोणता विचार करायचा? आपल्याला या ठिकाणी दुःखदायी विचार. कशाला म्हणतात दुःखदायी विचार? विचारा अंती जीवाच्या वाट्याला फक्त काय येतं? दुःखच येतं. हा दुःखदायी विचार. अनेक लोक दुःखदायी विचार करत असतात बघा. काही लोक निरर्थक विचार करतात. निरर्थक म्हणजे त्या विचाराला काही अर्थ, काहीच अर्थ नसतो. नुसते लोक होकार विचार करत बसते. महाराज काय झालं? जुने कीर्तनकार सांगतात जयसिंग महाराज 4 जण समुद्र पाहायला गेले आणि पहिला मित्र म्हणला का रे समुद्राला जर आग लागली तर आता हे होईल का? विचार काय निरर्थक. तो म्हणला समुद्राला आग लागली तर. म्हणला लागेलच कशी? अरे मलाही कळते पण समजा लागली तर. दुसरा म्हणला समुद्राला आग लागली तर त्या समुद्रातले मासे कुठं जातील? दुसरा मित्र म्हणला तो झाडावर चढतील. तो म्हणला मूर्खा. तिसरा म्हणला ते झाडावर चढायला त्या गाई म्हशी आहेत का? लक्षात येतं का? म्हणजे विचार काय निरर्थक. एक तर समुद्राला आग लागत, मासे झाडावर चढत, आणि गाई म्हशी कधी झाडावर चढलेले पाहिलेत का? याला म्हणा निरर्थक विचार. ना घेणं ना देणं. अशी काही लोक निरर्थक विचार. निरर्थक म्हणजे त्या विचाराला काय नाही, अर्थ नाही. अर्थरहित केलेला विचार निरर्थक विचार आहे. आता असं बोलू नये बप्पू महाराज. आता हे जोग महाराज शिक्षण संस्थेचे असे 4 वर्ष अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराज आहेत आमचे. आता असं आम्ही सांगितलं ते म्हणतात काय महाराज बोलताय. आपण ऐका थोडं असं फवारा घ्यावा लागतो बप्पू महाराज. जुने कीर्तनकार सांगायचे बघा निरर्थक विचार. घेणं ना देणं आणि कंदील लावून येणं. म्हणजे काय तथ्य नाही त्याला निरर्थक विचार म्हणतात. काय झालं म्हणे ते जावई सासरा आणि त्याची पोरगी. लक्षात येते का? रस्त्याने चालले, एक घर ज्वारी पाहिली, मोगरी सारखी कंस लागली होती, मोगरी सारखी. हा विचार चालू झाला ज्वारी दुसऱ्याची बरं का. लक्षात येतं कोकडीवाडीकर ज्वारी दुसऱ्याची पण विचार यांचा. काय जावई सासरे बुवा म्हणायचे जावई बाप्पू मला वाटतं एकरी 30 पोती कुठंच गेली नाही. ज्वारी दुसऱ्याची हे ध्यानात ठेवा. एकरी 30 पोती कुठंच गेली नाही. उतार चांगलाय, कंस चांगलेत. जावई म्हणला मला नाही वाटतं 30 पोती 20च पोती. जावई म्हणला BS ॲग्री झाले माझी. म्हणजे BS ॲग्री म्हणजे शेती खात्यातलं मला चांगलं ज्ञान आहे. सासरा म्हणाचं काय काळ्याचे पांढरे उन्हाने राहिले अनुभवाने. पण ज्वारी दुसऱ्याचे ना लेका. हा म्हणाचा 30 पोती, जावाय म्हणाचा 20 पोती. हा म्हणाचा भांडण एवढं टोकाला गेलं. जावय आपलं मत कमी करायला तयार नाही, सासरा आपलं मत सोडायला तयार. हा म्हणाचा 30 पोती, जावाय म्हणाचा 20 पोती. हा म्हणाचा 30 पोती, जावाय म्हणाचा 20 पोती. एवढं भांडण टोकाला गेलो. एवढा मारला सासरा जावयाने. रक्तबंबाळ पाठ झाले. पाठीचं पार धिरडं झालं. अशी रक्तबंबाळ पाठ. वसुमती नावाची पोरगी होती त्याची. ती वसुमती म्हणली बाबा मनांता 20 तर 20 कुठं आपली ज्वारी आपल्या पदरचे घरचे मना 20. ते एवढं लागलंय पण ते म्हणत होतं वसू माझी पाठ किती बेघासू. पण म्हणला 10 पतीची झळ कशी सुसू. आडला का? म्हणजे याला म्हणा निरर्थक विचार. काय घेणं का महाराज? निरर्थक म्हणजे विचार केल्यानंतर फक्त वाट. निरर्थक काय अर्थ नाही त्या विचाराला. विचार नंबर 1 निरर्थक विचार. विचार नंबर 2 दुःखदायी. दुःखदायी विचार केला की वाटेला काय येतं? दुःखच येतं महाराज. नाहीतर ऐका उतार वयामध्ये 80 वर्षाचं म्हातारं 70 वर्षाची म्हातारी. उन्हाळ्याचे दिवस असे पलंगावर झोपले होते बाहेर. उन्हाळे दिवस होते महाराज. पोटी मुलबाळ नाही. पण तो म्हातारा म्हणला मुकम करोते वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपातम वंदे परम. पोरांच्या असणाऱ्या पोरांचं सांगतोय का कल्पनेतल्या पोरांचं? अरे कल्पनेतल्या पोरां जर कंबर मोडत असतील तर असणाऱ्याची काय कथा आहे? चोपदार बरोबर आहे म्हणते ते. अरे जीवना याला दुःखदायी विचार म्हणा पहिला निरर्थक दुःख. आणि आता आत्मनात्म विचार. कोहम मी कोण आहे किंवा आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. माणसाने जीवनामध्ये विचार. पण आजच्या अभंगात तो विचार अपेक्षित नाही तुकोबारांना. आजच्या अभंगामध्ये सार काय आणि आसार काय या 2 गोष्टीचा विचार करायचा आहे. ज्ञानोबराय म्हणतात ऐका ऐका दुधातलं सार हे काय हो? दुधातलं सार ऐका दुधातलं सार हे लोणी आहे. पण ज्ञानोबराय म्हणतात त्यासाठी प्रक्रिया. ज्ञानोबराय वर्णन करतात मंथोनी नवनीत तैस घ्या मंथोनी नव
मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना नित्य निर्वाणी दिसे जैसे किंवा दुसरी ओळी सांगितली का बीज भुसा एकवट उफणिता राहे घनवट आणि तेथ उडोते फलकोट जाणू आले. ज्ञानोबराय म्हणतात बीज आणि भुसा एकत्र आहे. बघा ही प्रक्रिया ज्ञानोबरायांची प्रक्रिया आहे. सार आणि आसार याच्यासाठी बीज आणि भुसा बी आणि भुसा एकत्र असतो. पण त्याच्यासाठी ज्ञानोबराय म्हणतात काय करावं लागेल तुम्हाला उफणावं लागेल. पण उफणल्यानंतर क्रिया काय घडते जे घन आहे उफणितारा हे घनवट जे घनवट आहे जे घन आहे त्याची रास तयार होते. आणि ज्ञानोबराय म्हणतात तेथ उडो हे फलकट जाणू आले. जे फलकट आहे ते वाऱ्याबरोबर उडून जातं आणि जे घनवट आहे ते खाली राहतं. याला म्हणतात सार आणि आसार. बीज भुसा एकवट उफणितारा ही घनवट. पण ज्ञानोबराय म्हणतात तेथ उडो हे फलकट जाणू आले. असं तुकोबराय म्हणले इथं सार आणि आसार याचा विचार ज्ञानोबरायांनी सांगितला. तसं महाराज वर्णन करतात फलकट तो संसार येथे सार भगवंत. फलकट नाम संसार आहे आणि सार म्हणजे परमात्मा आहे. परमात्म्याचं नाम हेच एक सार आहे. अशा अनेक संतांची प्रमाणात बघा तुको सार 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 विठोबा नाम तुझे सार विठोबा नाम तुझे सार म्हणून विशुळ पाणी जपत आहे वारंवार. सार 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 विठोबा नाम तुझे सार विठोबा नाम तुझे सार म्हणून विशुळ पाणी जपत आहे वारंवार. किती वेळा सांगितलं 3 वेळा सार सार सार. माझ्या अभंगात विचार आहे सारा सार विचार. मग सार काय परमात्म्याचं नाम आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार. हे झालं ज्ञानोबरायांचं पुरावा. तुकोबराय काय वर्णन करतात नाम साराचे ही सार सार नाम साराचे ही सार नाम साराचे ही सार सार नाम साराचे ही 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 सार शरणागताय नाम साराचे ही सार शरणागताय शरणागत यम किंकर शरणागताय किंकर नाम साराचे सार शरणागताय किंकर. नाम साराचे सार शरणागताय किंकर. शरणगताय किंकर शरणगताय किंकर. नाम सारा सार नुसतं सार नाही ते साराचंही सार. आणि त्याला काय करतो शरणांगत यम किंक. यम स्वतः त्याला शरण येतो आणि काय सांगतो महाराज वर्णन करतात यमधर्म सांगेत होता तुम्हाला ही तेथे आणि जे ते होय हरिकथा घोष नामाचा नका जाऊ तया गावा नाम धारकाच्या सेवा सुदर्शन घ्यावा
घरटे फिरे भोवती. हा अधिकार आहे त्या नामधारकाचं. म्हणजे नाम हे काय? सार आहे. नाम साराची सार. हा हे एका संतांना सांगितलं. निळूबराय सुद्धा म्हणतात बघा, सगळे संतांची मीटिंग झाली. काय झाली? मीटिंग झाली. मीटिंग. आणि त्या मीटिंग मध्ये त्यांनी सगळं निवडून सारांश काढला. ते फक्त भगवान परमात्मेचं नाव हेच एक सार आहे असा त्यांनी सिद्धांत मांडला. काय प्रमाण आहे? संत एकांती बैसले. बोला हरे. संत एकांती बैसले. संत एकांती बैसले. सर्वही सिद्धांत शोधिले. सिद्धांत शोधिले. ज्ञानदृष्टी अवलोकिले. ज्ञानदृष्टी अवलोकिले. सारांश काढिले निवडून. काढिले निवडून. सार काढिले. एक हरीचे नाम ते एक हरीचे नाम. हरिचे नाम. हरिचे नाम. निळोपमाने वर्णन करतो. सगळ्या संतांची मीटिंग झाली. मीटिंग बैठक बसली आणि तिथं विचार झाला. काय काढलं त्यांनी? सिद्धांत मांडला. काय सिद्धांत आहे? महाराज त्याचं वर्णन करतात. संत एकांती बैसोली. संत एकांती बैसोली. सर्वही सिद्धांत शोधिले. पुढे काय केलं? वा, नुसतं त्यांनी सिद्धांत नाही, ज्ञानदृष्टी अवलोकिले. सारांश काढिले निवडून. एक श्री हरीचे नाम सकळ पातका करी भस्म. ते फक्त सार तत्व काय निवडलं त्यांनी? एक श्री हरीचे नाम. हेच एक नाम सार आहे हे सगळ्या संतांनी सांगितलं. मग महाराज म्हणले, जर परमात्म्याचं नाम हे सार आहे, मग तुम्ही जीवनामध्ये विचार केला पाहिजे. तुम्ही काय केला पाहिजे? विचार केला पाहिजे. पण विचार करत असताना आजच्या अभंगात विचार, इतर अनेक ठिकाणी महाराजांनी विचार करायला सांगितलं, पण आजच्या अभंगामध्ये तुकोबाराने तो मला अपेक्षित विचार आहे. तो तुकोबाराय म्हणतात, जीवनामध्ये सार काय आहे आणि आसार काय आहे, या दोन गोष्टीचा तुम्ही कसा विचार करा, उठा उठी करा. आणि विचारा अंती परमात्म्याचं नाम हेच एक सार आहे. ते सार नाम तुम्ही कंठामध्ये धारण करा. हा आग्रहपूर्वक तुकोबाराय तुम्हा मला विचार करण्यासाठी. सारा सारा विचार करावो सारा सारा विचार करावो ठावो. सारा सारा विचार करावो ठावो. सारा सारा विचार करावो ठावो. सारा सारा विचार करा उठावो. 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 नाम धरा कंठी विठोबाची. नाम धरा कंठी विठोबाची. विठोबाची तयाच्या चिंतले निर्जल संकट. तयाच्या चिंतले निर्जल संकट. नाम धरा कंठी विठोबाचे. नाम धरा कंठी विठोबाचे.
तयाचा चिंतने निर्सल संकट तयाचा चिंतने निर्सल संकट तुकोबरा म्हणतात तुम्ही विचार करा पण सारासार विचार सार अधिक आसार मग सार काय परमात्मेचा ना येथे सार भगवंत आसार नाम संसार बघा सारासार विचार हरिपाठ त्रिगुणासार निर्गुण हे आणि सारासार विचार देवाचं नाम हे सार आहे बर का तुकोबराय वर्णन करतात नाम हेची सार विठोबाचे नाम हेची सार विठोबाचे नाम हेची सार विठोबाचे हे नाम हेची सार विठोबाचे तुका म्हणे आईसा आहे श्रेष्ठाचार नाम हेचे सार विठोबाचे नाम हेचे सार विठोबाचे तुका म्हणे आईसा आहे श्रेष्ठाचार नाम हेची सार विठोबाचे नाम हेचे सार विठोबाचे नाम हेचे सार विठोबाचे म्हणून नाम धरा कंठी विठोबाचे का नाम हेचे सार विठोबाचे म्हणून सारासार विचार करा उठा उठी विचार करायचं तुकोबरे सांगतात म्हणजे विचार कसा करायचा आहे देवाचं भजन नामस्मरण उठा उठी करा अनेक ठिकाणी महाराजांनी सांगितलं आपल्याला त्वरा करा उठा उठी देवाचं भजन करा का करा तुकोबराय वर्णन करतात उठा उठी करी स्मरणाचा धावा आणि धरवत देवा नाही धीर म्हणून त्याचं उठा उठी भजन नामस्मरण करा सारासार विचार करा उठा उठी आणि नाम धरा कंठी विठोबाचे कंठामध्ये त्या परमात्म्याचं नाम तुम्ही धारण करा का आग्रह केला संत तुकोबाराने महाराजांना माहिती कंठी कृष्ण म्हणी नाही अशुभ देवानी महाराज म्हणले ज्याच्या मुखामध्ये परमात्म्याचं नाव नाही ते वाणी नाही ते अशुभ मुख आहे कंठे कृष्ण म्हणी नाही शब्द संगतीला अर्थ लावा इकडे घ्यावा लागतोय कंठे कृष्ण म्हणी नाही मग ती वाणी कशी अशुभते वाणी नाहीतर अर्थ लागत नाही कंठे कृष्ण म्हणी नाही अशुभते वाणी असं नाही कंठी कृष्ण म्हणी नाही कितीतरी प्रमाणात असे तुका म्हणे आडकाठी नाही भेटी देवाची भेटी नाही का तुका म्हणे आडकाठी नाही मग आता भेटी देवाची परमात्म्याच्या भेटी आडकाठी म्हणजे हे अर्थ लावा लागतात ते संगती प्रमाण काय सांगितलं मी कंठी कृष्ण म्हणी नाही शब्द कुठं घ्यायचा लक्षात येतं का तुमच्या नाही शब्द अलीकडे घ्यायचं तर अर्थ लागतो नाहीतर अर्थ लागत नाही काय असे बरेच चूक होत असतात मग आता सांगतो तुम्हाला बरं का एक दरोडेखोर चोऱ्या करायचा मारामारी करायचा दरोडा टाकायचा पोलीस लोक त्याला वैतागली पोलीस म्हणले आता एकदाच तू लिहून दे मी चोरी करणार नाही केल्यास मला फाशी द्यावी त्याने लिहून घेतलं पोलिसांनी त्याने लिहिलं बी बरोबर बरं का पण त्याने ती फाईल कपाटात टाकून ठेवून दिली पोलिसांनी पण त्याने दुसऱ्या दिवशी दरोडा टाकला चोरी केली लुटलं गाव आणि म्हणले तू कालच लिहून दिला म्हणला आणा फाईल बाहेर म्हणला बघा काय लिहिलंय म्हणला त्यांनी लिहिलं बरोबर होतं महाराज पण घोटाळा इथं केलता त्यांनी काय लिहिलं तर माहिती का मी चोरी करणार सोलपुरी लक्ष देते का मी चोरी करणार नाही केल्यास मला फाशी द्यावी म्हणला माझं काय चुकलं म्हणला त्याने लिहिलं बरोबर होतं इथं कुठं सोलपिराम द्यायला पाहिजे होता नाही मी चोरी करणार नाही केल्यास मला फाशी द्यावी त्याने लिहिलं बरोबर घोटाळा इथं केला मी चोरी करणार माझा जन्मसिद्ध हक्क आहे नाही केल्यास मला फाशी द्या तसं नाही शब्द इकडे लावायचा तर अर्थ लागतो कंठी कृष्ण म्हणी नाही अशुभती वाणी म्हणून तुम्ही त्याचं भजन करा नाहीतर ती वाणी अशुभ आहे नामाविन मुख सर्पाची ती जीवा नवे काळ सर्पाही म्हणून नाम धरा कंठे विठो म्हणून तुम्ही विठोबाचं नाम कंठामध्ये धारण करा विठोबाच्याच नामात किती ताकद आहे महाराज म्हणले विठोबाच्या नामस्मरणाने काय होतं महाराज ऐका काय होतं तुकोबराय वर्णन करतात काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले
म्हणणार नाही काय नो हे केले चिंतिता. म्हणून नाम धरा कंठी विठोबाचे, परमात्म्याचं चिंतन नामस्मरण विठोबाचं भजन करा. हे करण्यासाठी तुम्हाला आधी काय करावं, विचार करावा. सारा सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. विठ्ठल विठ्ठल कंठी विठोबाची. मग विठोबाचंच नाव का सांगितलं? आपल्या नावामध्ये काय ताकद तथ्य आहे का हो? बरं का चोपदार साहेब, एकाच नाव ठेवलं होतं ठणठण पाल. काय काय ठेवलं होतं? माझा आवाज येतो ना? नाव काय ठेवलं होतं? ठणठण पाल. आता ऐकायलाही बरं नाही, उच्चारायलाही अवघड आहे. ठणठण पाल. तो मला काय नाव ठेवलं? आणि म्हणलं हे असलं कुठं नाव असतं? म्हणलं उद्या आत्महत्याच करायची. निघाला मरण्यासाठी, आत्महत्या करायसाठी निघाला. एक म्हातारी गोवऱ्या वेचत होती, गोवऱ्या, त्या शेणाच्या गोवऱ्या. ती वैशाख महिना उन्हाळ्याचे दिवस होते. ती म्हणली ए पोरा एवढं हात लाव रे त्या टोपलीला. त्याने गौऱ्याची टोपली म्हणला जाता जाता परोपकार करून मग मरावं. पण त्याला राहवलंच नाही. तो म्हणला म्हातारीचं नाव काय ते विचारावं. म्हणला म्हणली म्हातारे तुझं नाव काय? ते म्हणली माझं लक्ष्मी. नाव काय? नाव लक्ष्मी. आणि वेळ काय आली? गोवऱ्या वेच नाही. म्हणलं मग लक्ष्मी नाव असून जर गौऱ्या वेचायची पाळी येतं म्हणलं आपलंच नाव बरं आहे. म्हणला पुढं निघाला. एक भिक्षू भीक मागत होता. म्हणले रुपया दिला. म्हणले तुमचं नाव काय? तो म्हणला माझं नाव धनपाल. नाव काय? धनपाल. आणि मागतोय काय? भीक. तो म्हणलं माझंच बरं आहे ठणठण पाल. पुढे गेला. अंत्ययात्रा चालली. म्हणले कोणाची यात्रा आहे? म्हणली या गावचे आद्य नागरी प्रतिष्ठित व्यक्ती होऊन गेली या गावात, खूप गोड स्वभावाचे. नाव काय? अमरसिंह पाटील. म्हणले अमर असून, अमरसिंह असून काय करावं लागलं? मारावं लागलं. मग त्याने असा संदर्भ लावला. मग तो म्हणला काय म्हणला माहिती का? ऐकायचं का? तो असा म्हणला. काय म्हणला? तो म्हणत होता लक्ष्मी तो गौऱ्या चुने भीक मागे धनपाल, अमरसिंह मर गए हंबला टन पाल. काय म्हणला माहिती का? लक्ष्मी तो गौऱ्या चुनी भीक मागे धनपाल, अमरसिंह मर गया अंबला ठणठण पाल. आपल्या नावामध्ये काय म्हण तसं म्हणते. नाव तुको करेन. कोणाचा आग्रह करता? नाम धरा कंठी विठोबाची. आम्हाला तुम्ही सांगितलं सार काय आसार काय, आम्ही विचारही केला. पण करा. पण कधी? उठा उठी. उठा उठी विचार करा. बघा उठा उठी करा विचार. पण कोणता? सारा सार. मग सार आणि आसार. मग आम्ही केला नाम धरा. आम्ही विठोबाचं नावही घेतलं. पण तुको बरं आहे. आम्हाला त्याचा फायदा काय? त्यावेळेला तुको बराय सांगता. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तयाच्या चिंतने निरसेल संकट, चिंतने निरसेल संकट, तयाच्या चिंतने निरसेल संकट. तराद दुर्घट भव सिंधु, तराद दुर्घट भव सिंधु, भव सिंधु. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तयाच्या चिंतने निरसेल संकट. तराद दुर्घट भव सिंधु, तराद दुर्घट भव सिंधु, भव सिंधु. तयाच्या चिंतने
संकट तयाच्या चिंतने निरसेल संकट करावया गेलो प्रपंचाचे हित पापाचे पर्वत झाले माथा करावया गेलो प्रपंचाचे हित अरे मी प्रपंचाचं हित करायला गेलो पण माझ्या जीवनात हे पापाचं पर्वत उभा राहिलं काय करावं त्यावेळेला वंका सांगते बाबा घाबरू नका अरे देव आमचा आपला परमात्मा कृपाळू आहे तो परमात्मा तुमचं रक्षण करेल मला इथं बोलायचंय तयाच्या चिंतनी त्याचं चिंतन केलं परमात्मा सांभाळ रक्षण करत असतो काय करावं ऐका ज्या वेळेला ऐका ती सांगू लागली ऐका अग्नी जाळे पळी परी नजळेचे प्रल्हादू आणि हृदय गोविंदू म्हणून या अग्नी जाळे परी नजळे बिभीषणाचे घर आणि हृदयी सीतावर म्हणून या अग्नी जाळे परी नजळेचे पांडव एवढं रक्षण करणे परमात्म्याने अनेकांचं तो आपल्या पिलाचं का रक्षण करणार नाही फक्त परमात्म्याचं चिंतन राका कुंभार करतात हे देवा अरे या पिलांचं रक्षण देवा तुला करावं लागेल आणि मग मात्र राका कुंभार बोलू लागली काय बोलू लागली राका कुंभार वर्णन करतात रक्ष्याता यासी येवोने रक्ष्याता आवा 3 दिवस झाले चौथ्या दिवशी आवा शांत झाला एक एक गाडग घ्यावं राका कुंभाराने बाहेर काढावं आणि ज्या वेळेला त्याच्या पिलं ज्या गाडग्यात मांजर व्याली होती का महाराज राका कुंभार रडायला लागली ढसा ढसा अरे किती परमात्मा माझा कृपाळू आहे ऐका याला म्हणावं तयाच्या चिंतनी जसं ते गाडग बाहेर काढलं ना वंका म्हणते मुलगी म्हणते वंका म्हणते गोरोबा ते राका कुंभाराला काहू पिलं मेली वाटतं भस्म झाली पिलं मेली नव्हती बुवा मग महाराज वर्णन करतात खेळता ती पिली डेरियात खेळता ती पिली डेरियात खेळता ती पिली डेरिया पिला अशी खेळत होती एका मेरीच्या अंगावर महाराज सर्वस्वी भाजणी भाजवणी गेली सगळी मडकी भाजली जे ज्या मांजर व्याली होती ते सुद्धा मडकं भाजलं पण त्यांचं रक्षण झालं याला म्हणावं तयाच्या चिंतनी निरसेल संकट परमात्मा त्यांचं रक्षण करत असतो बुवा संकट निवारण करत असतो कितीतरी संकट निवारी महाराज वर्णन करतात पडता जड भारी दाशी आठवावा हरी भगत होरे दीक्षिण आडगाली सुदर्शन आडगाली सुदर्शन आडगाली सुदर्शन दास्ते आठवावा
जात हो दिसेन आडघाली सुदर्शन आडघाली सुदर्शन आडघाली सुदर्शन अनेक भक्ताची संकट परमात्म्याने काय केली निवारण केली म्हणून तयाच्या चिंतने निरसेल संकट निरसेल म्हणजे निवारण होईल निरसेल संकट आणि हा भवसागर दुस्तर आहे हा कसा आहे दुस्तर आहे पण हा तरला जातो कशाने तराल दुर्घट भव सिंधू भव म्हणजे संसार सिंधू म्हणजे सागर संसार रूपी सागर आहे याला भवसागर म्हणलंय आणि हा भवसागर जर तरुण जायचा असेल तर तुकोबराय त्याला सांगतात भवसागर तरता तारे करीत सा चिंता पहिलं उभा दाता कटिकर ठेवणी किंवा भवसिंधूची काय कोडी महाराज म्हणले ऐका परमात्मा तो भवसागर तारून नेणार आहे तारो भला पांडुरंग तो परमात्मा तारणार आहे तराल दुर्घट भल्या भल्यांना हा भवसागर तरुण जाता आला भल्या भल्यांना सांगितलं महाराजांनी कोणा कोणाला ब्रह्मादिका पारण उल्लंघवे सामर्थ हे ब्रह्मादिका पारण उल्लंघवे सामर्थ ब्रह्मादिका पारण उल्लंघवे सामर्थ ब्रह्मादिका पारण उल्लंघवे सामर्थ करिता विचार संसार ब्रह्मादिका पार ब्रह्मादिकांना सुद्धा पार करता आला पण तो भवसागर कशाने तरुण जाल तराल दुर्गोट भव सिंधू मग तुम्हाला काय करावं लागेल नामदरा कंठे विठोबाचे म्हणून सारा सार विचार करा उठा उठी नामदरा कंठे विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घोट भव सिंधू विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय रखुमाई सारा सार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसे सारासार विचार करा उठा उठी उठा उठी विचार करा सारासार नामदरा कंठी विठोबाची परिणाम तयाच्या चिंतने
निरसेल संकट कराल दुर्गोट भव सिंधू. कितीतरी भक्तांची यादी, अनेक भक्ताची त्या परमात्म्याने संकटच निवारण केली महाराज. किती संकट, एकच प्रमाणे सांगितलं, संकटे बहुत निवारण. अनेकांची संकट परमात्म्याने आपल्यावर घेतली बर का. कशाप्रमाणे तो सांभाळ करतो, मागे पुढे उभा. आणि आले आघात, आघात म्हणजे संकट, आघात म्हणजे आलेलं संकट परमात्मा निवारण करतो. आले आघात निवाराया, परमात्मा निवारण करतो. घात आघात निवारी, छाया पितांबर करी, उभा कर कटे तुका म्हणे याज साथी. महाराज म्हणले तो परमात्मा संकट निवारण करणार आहे बर का. म्हणून तयाच्या चिंतने निरसेल संकट आणि तराल दुर्घोट भव सिंधू. कसा येतो परमात्मा, त्याला धीर धरवत नाही. महाराज म्हणले तुका म्हणे करुणा, काय ते किंवा महाराज वर्णन करतात, तो इतका उत्तावळी होतो, धरवत देवा नाही धीर. आणि येतो परमात्मा, रक्षण करतो, संकटाचं निवारण करतो. अनेक भक्तावर संकट आली. गजेंद्र मोक्षाची कथा भागवतात येईल. गजेंद्र मोक्ष, गजेंद्र भगवान परमात्म्याचं चिंतनच करत होता. नकराने त्याचा पाय पकडला, सरोवरामध्ये जलक्रीडा करण्यात गेला. नकराने त्याचा काय धरला, पाय पकडला. 1000 वर्ष युद्ध चालू होतं. महाराज म्हणता गजेंद्र पशु आप्त मोकळीला आणि तू तुझं स्मरला पांडुरंग. परमात्म्याचं त्याने स्मरण केलं. बाकीचे आले त्याला सोडवण्यासाठी, पण कोणी सोडवायला तयार. आणि मग त्याला तेव्हा कळलं, कोळो येलांत काळी प्राण प्रयाणाची वेळी राहते निराळी रांडापुरे. तो विचार करतोय की आता मला या संकटातून कोणी सोडवायला तयार नाही. मग ऐका, सर्वांना कथा ज्ञात आहे. 1000 वर्ष ते युद्ध चालू होतं. नकरापासून सुटण्याचा प्रयत्न करू. मी चिंतन सांगतोय. त्याने काय केलं माहितीये का, सगळ्यांना कथा ज्ञात आहे. तिथं एक कमळाचं फुल घेतलं, आकाश मार्गाने फिरवलं. आणि त्यावेळेला परमात्मा विष्णू भगवान परमात्मा निघाले. ह कहे लक्ष्मी, ती कहे गजराज. परमात्मा एवढ्या त्वरेने आली का, त्या असणाऱ्या गजेंद्राने त्याचं काय केलं, स्मरण केलं. असं महाराज वर्णन करतात. हे कनवाळो कृपाळू भक्ताला, कनवाळो कृपाळू गजेंद्राचा धावा तुवा केला विटाय. परमात्मा आले का नाही याला म्हणावं तयाच्या चिंतने. त्याने धावा केला आणि परमात्मा एवढ्या त्वरेने आले. ह लक्ष्मी पशी म्हणले आणि हत्ती शब्द उच्चारला. गजेंद्राजवळ आले, नकरापासून त्याला वेगळं केलं, गजेंद्राचा उद्धार केला. पण गजेंद्र म्हणतोय माझा उद्धार, नकर म्हणतोय देवा गजेंद्राचा उद्धार केला, पण माझं काय. देव म्हणले तू माझ्या भक्ताला त्रास दिलाय ना, तू नक्र, तुला नरक, तुला कुठं, तुला नरकात जागा. तो म्हणला देवा असं तोंड बघून काम करू नका, तुम्ही सांगता हरे प्राप्तीशी उपाय धरावे संताचे. आणि तुमचं वैर भावाने काय ना, पण गजेंद्राचे पाय मी माझ्या हाताने धरलेत ना 1000 वर्ष. आणि तुम्ही म्हणता तुम्हाला त्याने असा काय कायदा वकिली पॉईंट धरला बरं का. तुम्ही म्हणता हरी प्राप्तीशी आणि धरावे कोणाचे पाय. गजेंद्र जर तुमचा भक्त आहे पण वैर भावाने का होईना
पण मी गजेंद्राचे काय धरले होते माझ्या हातात, काय धरली होती, तू मला नरकात पाठवू शकत नाही. आणि दुसरं, उद्यापासून काकडा बंद आंदोलन गावागावात. का तुम्ही सांगताय कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. देवा तू तर माझ्या समोर उभा आहे आणि तुम्हाला नरकात पाठवू शकत. हे बारकाव सांगते मला, एवढं परमात्मा म्हणजे देव आले, गजेंद्राचाही उद्धार केला, नकराचाही उद्धार केला. याला म्हणावं तयाच्या चिंतनी. गजेंद्राने त्याचं चिंतन केलं, याने घ्यावे नाम, त्याने करणे त्याचे काम. महाराज म्हणले त्याला परमात्म्याला त्याचं काम करावंच लागतं. म्हणून तयाच्या चिंतने निरसेल संकट आणि तराल दुर्घट भव सिंधू. असा कोणी महात्मा नामधारक ज्या कुळामध्ये येतो, जन्मोनिया कुळी वाचे स्मरे आणि धरे हाचे नेम हरनिशी. रात्रंदिवस ज्यांनी ज्यांनी भगवान परमात्म्याचं चिंतन केलं, तुका म्हणे महापातके पती आणि होते जीवन मुक्त. मात्रे परमात्मा सांगतो किती पाप्यातला पापी असू द्या महाराज, किती पापी असू द्या, अरे वाल्या कोळ्यासारख्या पाप्याचा इतका उद्धार झाला. नवे नवे महाराज त्याचं वर्णन करतात. ब्रह्महत्या राशी पातके अपार आणि वाल्मिक किंकर वंदनीय केला. म्हणले त्याला सुद्धा वंदनीय केलं. निंदिले जे शास्त्रे आणि वंद्य केले नाम मात्रे. महाराज म्हणले वंद्य केलं हे भगवान परमात्म्याचं चिंतन आहे. तसं तुकोबराय म्हणले धरी हाच नियम अहर्निशी. ज्यांनी ज्यांनी हा नियम जीवनामध्ये धारण केला, तुकोबराय म्हणले ते स्वतःच नाही तर त्यांचं अख्खं कुळ पावन झालं. हे एका कुळाचं नाही, अशी कोटी कुळाचा उद्धार झाला. हे तुकोबराय शेवट सांगतात. तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत. तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत. तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत. तुका म्हणे कोटी आ
शेवट करतो मी कीर्तनाचा अभंगाच्या शेवटच्या चरण तुकोबराय सांगतात ज्यांनी ज्यांनी भगवान परमात्म्याचं चिंतन केलं त्यांचा उद्धार झाला. नुसता त्यांचा नाही, अशा कितीतरी कुळाचा उद्धार झाला. तुकोबराय सांगतात तुका म्हणी कोटी, किती कुळाचा? कोटी कुळे ते पावन. महाराज म्हणले किंवा पुनीत केले विष्णुदासी, संगे पोलिया दोषी. अनेकांना तो परमात्म्याने उद्धार केला. तुका म्हणे कोटी कुळे ते पुनीत. महाराज म्हणजे कोटी कुळाचा उद्धार झाला. पण कधी? भावे गाता गीत विठोबाचे. आता अभंगाचं पहिल्या चरणातलं उत्तराचं काय? नाम धरा कंठी विठोबाचे. आणि महाराज शेवट कसा करतात? भावे गाता गीत विठोबाचे. ज्यांनी भावयुक्त अंतकरणे श्रद्धेने विठोबाचं गीत गायलं तुकोबराय त्याचं फलश्रुती सांगतात. तुका म्हणे कोटी कुळे ते पुनीत, कोटी कुळे पुनीत झाली, पावन झाले. कधी? कशाने? भावे गाता गीत विठोबाचे. परमात्म्याचं चिंतन म्हणून तयाच्या चिंतने निर्श्री संकोट तराल दुर्गोट भव सिंधू ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज सारा सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठे विठोबाचे. तयाच्या चिंतने निर्शील संकोट तराल दुर्घोट भव सिंधू. झालेली कीर्तन शिवा भगवत चरणी समर्पित करतोय. वेळ